नमस्कार मित्रांनो, मी वैभव डांगे. आज आपण एक पॉडकास्ट करणार आहोत. हे जे बाजूला बसले आहेत ते आहे आमच्या प्लॅनचे सिक्युरिटी गार्ड सचिन मामा हिंगणे. आज आपण त्यांच्यासोबत एक त्यांची एक्सक्लुझिव्ह असा पॉडकास्ट करणार आहोत. तरी पण तुम्ही शेवटपर्यंत पहा ही नम्र विनंती. चला तर मग सुरू करूया. एक 5-6 महिने झाले बघा. म्हणजे जेव्हापासून हे इन्स्टॉलेशन सुरू आहे. हो हो सुरुवातीपासून. होय. हे ना तुमच्याकडे तर राहू द्या. बाकी काय मग घरी शेती वगैरे आहे ना. तुम्ही बघता का? तुम्हीच बघत असता ना? हा आम्ही दोघं भाऊ आहेत. अच्छा. इथे कसं वाटतंय तुम्हाला प्लॅन्टला? चांगलं आहे. बघतोच घरी काही इकडे काही होत आहे ऍडजस्ट आमचं. गावाजवळ तुम्ही या अगोदर कुठे होते जॉबला? कारखान्यावर समोर. आणि तिकडं पुण्याला बी होते वाटतं ना कुठेतरी? हो हो हो. पण पुण्यामध्ये आणि इथं जॉब करण्यात तुम्हाला म्हणजे काय असं वेगळं वाटतं का? इथं बेटर आहे तिथं चांगलं आहे असं काही? इथंच चांगलं वाटतंय कारण इथं गावाकडे आपण आपल्या हो परिवारासोबत राहतो ना, तेवढं आहे. त्याच्यामुळे. पुण्यात काय कशाचं काही नाही. पुण्यामध्ये कोण कोणाचं आहे. हो बाजूचा दरवाजा लावून जातो तोंडावर. हा मग तिकडे किती दिवस होते आणि इकडे कधी आले? तिकडे एक 5-6 महिने राहिलो बघा. होय. हम्म. मग इथे येऊन किती दिवस झाले? इथं एक 1.5 वर्ष झालं इथं आहे. अच्छा, म्हणजे अगोदर तिकडे कारखान्यावर होते, हो. आता इकडे आले. हम्म. कारखान्यावरचा एक्सपिरियन्स चांगला का इथला? काय आता काम कुठंही सेमच आहे. हो तेवढं आहे तुम्हाला. थोडक्यात एक कसं वाटतं, लाईफ कशी वाटते सिक्युरिटी गार्ड? चालू आहे जे आहे ते मजा. काय तिकडे कसं अजून काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त होती कामाची म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणून का इथं कमी आहे? काय सेमच आहे कारण तिथंही ज्यावेळेस समजा एक माणूस म्हणतो ना एक जॉबला कोणाला समजा बघा आपल्याला, त्यावेळेस काय तिथंही तितकीच समजा हे आणि इथं बी तितकीच आहे. काय त्यात मध्ये असं अंतर वाटत नाही. जे समजा जे तिथं काम आहे ते पण इथंच ते काम आहे. हा अच्छा. आता इथं पावसाळ्यात कसं राहतं तुम्हाला यायला? रस्ता कुठं ब्लॉक होतो का? नाही आता सगळा मुरुमाचा रस्ता केलेला आहे ना त्यांनी. नाही इथून समजा पुढे घरापासून इकडे यायला? नाही, घरापासून तर सगळं आम्हाला व्यवस्थित रोड आहे. डांबरी रोडच आहे इथपर्यंत. हा रोड तर चाला ना प्लॅन, त्याच्यामुळं ते एक सगळ्यात खास आहे. असं कधी झालंय का की आता आमचा टायमिंग जो आहे तो 6:30चा इथून जायचा, त्यानंतर काय इथं समजा फॉल्ट वगैरे आला, तिथलं हुटर समजा आवाज केला त्यांनी? नाही मग आम्ही फोन करतो ना हम्म. आणि त्याची विचारपूस करून ते सोडवता येत असेल तर सोडवतो ताबडतोब. तसा तर प्रॉब्लेम आलाच नाही, पण अजूनच बी समजा जर आला कदाचित तर कारण की काय आता बऱ्याच वेळेस पावसाळ्यात मेजरली हा प्रॉब्लेम होत राहील. इथले जे काम टेक्निशियन लोक जे आहेत ते लवकर जातील मे बी पावसामुळं, तर एखाद्या वेळेस तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष म्हणजे द्यावं लागेल, बघावं लागेल. पण म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आता आम्हाला ह्या गोष्टी टेक्निकली माहिती, तुम्हाला त्या टेक्निकली माहित नसत्या, आणि माहित नसल्यामुळं कधी कधी मनात भीती राहते. हा ते तर आहेत ना. तरी समजा विचार केल्यावर काय अडचण नाही ना त्या कामाची. जरी तुम्हाला विचारलं किंवा त्याच्यावर काहीतरी उपाय सांगताल किंवा त्याच्यानंतर काय अडचण नाही, समजा जरी आपल्याला नसेल जमत तरी. बरोबर. आणि इथं समजा जे तुमचे सहकारी वगैरे आहेत अजून 2 जण जे आहेत त्यांचं आणि तुमचं कसं म्हणजे नेचर, मैत्री मित्र आहे का? मिळतं जुळतंय आमच्यामध्ये. कधीच असं हे नाही, अंतर नाही पडत कोणत्या म्हणजे गोष्टीला. एकमेकाला आमच्या प्रत्येक emergency गोष्टी मध्ये support आहे. एकमेकाला शेअर होता, सपोर्ट. कोणत्याही गोष्टीत आम्ही असं हे नाही एकमेकाविरोधात असं
शब्दच नाही आमचा कोणता. आणि इथं तुम्हाला काही त्रास इथल्या टेक्निशियन वगैरे यांच्याकडून काही? कोणाचाच नाही, काही प्रश्नच नाही ना. हम्म. तुमचं मग दिवसाचं शेड्यूल कसं राहतं? काय मी सकाळी 7ला येतो, दिवसावाल्यांनी सकाळी 7ला यायचं आणि संध्याकाळी जे 2 जण असतात मग ते 7ला अपडाऊन होतं आमचं. अच्छा, म्हणजे 12 तासाची ड्युटी 12 आहे. तासाची ड्युटी आहे. अच्छा, सध्या तुमची डेची ड्युटी आणि ते जे 2 जण आहेत त्यांची नाईटची ड्युटी. हो. म्हणजे आता ड्युटी कशी आणि कधी शिफ्ट होती तुमची? म्हणजे तुम्ही आज डेला आहे तर तुम्ही नाईटला कधी असता? आता 7 दिवस मी दिवसा राहणार. रविवारी ह्या दिवसा चालू होणार माझी. पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे ह्या शनिवारपर्यंत राहणार दिवसा. रविवारी दुसरा व्यक्ती येणार. असं म्हणजे 7-7 दिवस प्रत्येकाला दिवसा येणार. 3 जण आहेत ना आम्ही सिक्युरिटी गार्ड. तर 7-7 दिवस प्रत्येकाला दिवस येते. अच्छा, म्हणजे इन केस 14 दिवसानंतर तुमचा हो. परत दिवस येणार आहे. अशी एखादी काही फनी गोष्ट इथं प्लांट मध्ये घडली तुमच्या मित्रात काहीतरी असं? नेहमी आमच्या अशी करमणुकीसाठी करत असतो आम्ही. अशी एखादी काय म्हणते असा एखादा किस्सा सांगू शकता? आता ते शेअर नाही करू शकत पण होतात आमच्या फनी गोष्टी होतात. भरपूर होतात, भरपूर प्रमाणात. कारण ती काही आम्ही सेम त्याच्यामुळं. तुम्हाला असं काही इथल्या सुविधाबद्दल काही वाटलं का की कुठल्या गोष्टी सुविधा कमी, कुठं अजून काय सुधारणा पाहिजेत या प्लांट मध्ये किंवा तुमच्या जॉब मध्ये असं काय आहे का की समोरच्याकडून कंपनीकडून ती रिक्वायरमेंट तुमची पूर्ण झाली पाहिजे? समस्या तर तशा काय पेमेंट बद्दल तर म्हणलं तर ती एक प्रत्येकाला वाटतं ती एक थोडी हे व्हायला पाहिजे, वाढ व्हायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरी जर म्हटलं तर इथं घरजवळ असल्यामुळे आपल्याला तशा तर कोणत्या अडचणी येत नाहीत, पण जरी आल्या तर सॉल्व्ह होऊ शकते इथले इथं. त्याच्यामुळे त्याचं काही एवढं वाटत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला, हे आपलं व्हर्टिकल कसं वाटलं त्याबद्दल कमेंट करून नक्कीच कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.